सन्माननीय तहसीलदार राजाभाऊ कदम यांची भेट घेऊन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या बाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे आज तागायत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत। अनेक त्रुटी येत आहेत, शेतकऱ्यांना वारंवार फिरावं लागतं आहे, कुठे आधार लिंक होत नाही आहे, कुठे अंगठा घेतला जात नाही। अशा अनेक अडचणीमुळे शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते आहे। त्याचबरोबर 25% अग्रिम पीक विमा मंजूर होऊन सुद्धा अनेक शेतकऱ्यांना कुठे 3,000 4,000 टाकून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम पीक विमा कंपनी करते आहे। म्हणून सरसकट 25% सर्वांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला पाहिजे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अगदी सोयाबीन आणि कापसाचे जे काही दर आत्ता पडलेले आहेत, त्यामुळे गेल्या 2-2 वर्षापासूनचे शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहेत। आज 4200 ते 4500 रुपयांनी शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागतं। अत्यंत म्हणजे आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे। दिवाळी गोड करू, पीक विमा आणि दुष्काळी अनुदान देऊन असं म्हणणारी शासन आणि प्रशासन व्यवस्था आज दिवाळी तर सोडाच, आज जानेवारी महिना एंड येतो आहे तरी सुद्धा अनुदान आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही। आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 3-3 महिने शेतमजुरांनी काम करून सुद्धा त्यांच्या हक्काचा मजुरीचा पैसा मनरेगा अंतर्गतचा जो काही मनरेगा योजनेअंतर्गतचा जो मजुरी आहे ती मजुरी शेतकऱ्यांच्या खात्यात पडत नाही। अशा विविध प्रश्नांना घेऊन आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि या मागण्या आमच्या तात्काळ पूर्ण कराव्यात। अन्यथा आम्ही आता गावगाव जाऊन शेतकऱ्यांना या सर्व मुद्द्यावर, शेतकरी आणि शेतमजुरांना या मुद्द्यावर प्रबोधित करून, संघटित करून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि येणाऱ्या लोकसभेला जे काही लोकसभेचे आणि येणाऱ्या निवडणुकीत तोंडाशी धरून मोठमोठ्या अनेक राजकीय पक्ष, अनेक नेते मोठमोठ्या सभा घेत आहेत, पण या सभेमध्ये सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न कुठेच ऐरणीवर चर्चेत येताना दिसत नाहीत। एकमेकावर चिखलफेक करणं चालू आहे, एकमेकावर टीका करणं चालू आहे, पण हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल मात्र एकाही सभेमध्ये याचा कुठेच मागोवा घेतला जात नाही। जर तुम्हा सगळ्यांना, आम्हाला शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे फक्त मतदान हवेत आणि आमचे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे नसतील तर आम्ही तुमच्या विरोधात आता हे सभे गावगाव जाऊन घेऊ आणि संबंधित जे काही मूलभूत प्रश्न आहेत, जात, धर्म आणि या उत्सवाच्या पलीकडे सुद्धा जे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे दैनंदिन जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, या प्रश्नावर आम्ही चर्चा घडून आणू, एवढंच या निमित्ताने आम्ही इशारा दिलेला आहे। धन्यवाद।